जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कारण मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय तो माझ्या कुटुंबाशी संवाद करायला फिरतोय. शिर्डीमध्ये काही मी पहिल्यांदाच आलो याच्यातला भाग नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुद्धा आलो होतो. दुष्काळ होता आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो होतो. आणि साहजिकच आहे, ज्या ज्या वेळेला शिर्डीमध्ये येतो तेव्हा साईबाबांचं दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो आणि कार्याला पुढे निघतो. पण शिर्डीमध्ये बऱ्याच दिवसानंतर असा संवादाचा योग आलेला आहे. जाहीर सभा होतात, या पुढे सुद्धा होतील. पण मला आज धक्का बसला की शिर्डीमध्ये किती जुलूम, जबरदस्ती, गुंडाशाही वाढलेली आहे. आणि खरं तसं जर बघायला गेलं तरी गुंडागर्दी सरकारने संपवायला पाहिजे. पण जसं सरकारमान्य देशी दारूचं दुकान असतं तसं सरकारमान्य जरी गुंडागर्दी असेल तर त्याला रोखणार कोण? आज ताई उभ्या आहेत. त्याच्यानंतर मला बरं वाटलं की काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, इतरही आपल्या मित्रपक्षांचे आहेत. आणि जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण मला सोबत येऊन सांगतात की उद्धवजी काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. साईबाबांनी जो मंत्र दिला, संजय आपण जो उल्लेख केला, श्रद्धा आणि सबुरी, हे जे काय घराणं आहे हे 10 घरं फिरलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा आलं होतं. आणि आज मला लाज वाटते की यांना काय आणि यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम आयुष्यात मंत्री केलं, पण तेही ते विसरले. मग इकडे तिकडे 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 सगळे खास खळग्यांमधनं चाललेत. जिकडे सत्ता तिकडे आम्ही. पण आता कुठे जाणार? कारण भारतीय जनता पक्ष हे त्यांचं आयुष्यातलं, राजकारणातलं शेवटचं ठिकाण, कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे. आता काँग्रेसवाल्यांना विचारतोय, परत आले तर तुम्ही घेणार का रे बाबांनो? काय होतं, काय हो? राष्ट्रवादीवाले असतील त्यांना विचारतो, घेणार का हो? मी तर घेणारच नाहीये, अजिबात घेणार नाही. आणि घेणार तर नाहीच, पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे. करून घ्या. तुम्हाला जे काय आज लुटमार करताय ती तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता कोणी विचारणार नाही, पण असं नसतं. दिवस सगळे सारखे नसतात, दिवस हे बदलत असतात. आज तुम्हाला वाटते की तुमचे दिवस आहेत, पण उद्याचा दिवस आमचा आहे. उद्याचा दिवस आमचा आहे. आणि गुंडागर्दी जी आहे ती आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा करायला लागलेत. एक 15 दिवसापूर्वी कल्याणमध्ये भाजपच्या आमदाराने, गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. काय फडणवीस काय त्यांचं काय प्रतिक्रिया आले? जर कदाचित चुकून एखादं माझ्या शिवसैनिकांनी कोणाला शिवी दिली किंवा कोणाच्या कानफटत मारली तर किती झिंजा उपटत फिरतात स्वतःच्या. पण स्वतःच्याच पक्षाचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतोय कोणाला तरी. आणि एवढंच नाहीये तर तो बेधडकपणाने सांगतोय की जोपर्यंत या मिंढ्याकडे सरकारचा कारभार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. हे भाजपच्या आमदाराचं वक्तव्य आहे. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? गृहमंत्र्याचं काम काय असतं? गुंडागर्दी करणाऱ्यांना जरब बसवण्याचं. पण हे आपल्या राज्याचे निर्डवलेले गृहमंत्री आणि वरचे देशाचे गृहमंत्री, यांना गृहमंत्र्याचा अर्थच कळला नाही, त्या शब्दाचा अर्थच नाही कळला. त्यांना असं वाटतं की गृहमंत्री म्हणजे दुसऱ्याची घरं फोडणारा मंत्री. अहो, तुम्ही घरफोडे मंत्री नाही आहात. नाहीतर गृहमंत्र्याच्या ऐवजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृह शब्द बदलून घरफोडे मंत्री असा शब्द घ्या, ते तरी चांगलं असतं. पण यांच्याकडनं काहीच होत नाही. पण मोठमोठे सगळे पक्ष फोडतायत. शिवसेना फोडला, राष्ट्रवादी फोडला, आज काँग्रेस फोडला, तिकडे नितीश कुमारला फोडला. हे घरफोडे मंत्री जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितोय की तुम्हाला जर का असं वाटत असेल
की इतरांचे पक्ष फोडले तर हे लढणारच नाही. आज जसं अशोकराव आपल्यातनं गेले, काल परवापर्यंत बरे होते, म्हणजे जागा वाटपाच्या बोलणी करायला यायचे, असे जातील असं वाटलंच नव्हतं आपल्याला. पण आज तिकडे गेले, भाजपवासी झाले. मी मगाशच्या सभेमध्ये बोललो तेच आज पुन्हा सांगतोय. पहिल्या प्रथम संसदेमध्ये, कारण मी संसदेत कधी गेलेलो नाही, संजय राऊत आणि इथले काही जण गेले असतील ते सांगतील की एवढ्या वर्षांच्या इतिहासात संसदेमध्ये पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणारं भाषण हे पहिल्या प्रथम झालं असेल. आणि काय म्हणाले, अबकी बार 400 पार. मग 400 पार होणार असाल तर तुम्हाला तुमच्या पक्षावरती काय भरोसा नाही? तुमच्याकडे कोणी नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत? तुम्हाला इतर पक्षातले नेते घ्यावे लागतायत. शिवसेना फोडावी लागते, राष्ट्रवादी फोडावी लागते, काँग्रेस फोडावी लागते, नितीशला फोडावं लागते. इथेच तुम्ही हारल्याचं तुमची मानसिकता कळते आम्हाला. तुम्ही हारलेले आहात. आणि आज अशोकराव जे बोलले की नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करायला चाललेलं आहे. मग गंमत आहे, नेहमी आपण काय ऐकतो की नरेंद्र मोदी फक्त 3च तास झोपतात. मग 3 तासाचे झोपे त्यांना स्वप्न कधी पडतं आणि ते अशोकरावना कसं कळतं? आणि 3 तासाच्या झोपेतलं स्वप्न 10 वर्षात पूर्ण नाही झालं. आणि भारतीय जनता पक्षाला खात्री पटले की प्रधानमंत्र्यांचं स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण नाही करू शकत, दुसऱ्यातली माणसं घ्यावी लागतायत. किती नाही, तुम्ही सगळे वाघ आहात. मी मुद्दामून तुमच्याकडे जे आलोय ते एवढ्यासाठी की राजकीय भाषण मी करेनच, सभा घेईन तेव्हा मी आणखीन जोरात बोलेन. पण आज तुम्हाला निवडणुकीचं काम करा म्हणून जे काही नेहमी सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा, म्हणजे काय करणार नेमकं? आता त्यांच्या ज्या काही गोष्टी चालल्यात, सगळा पैसा तुमचा आहे, करदात्यांचा पैसा आहे. आणि त्या करदात्यांच्या पैशातून मोठमोठ्या जाहिराती करतायत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मला असं कळलं की छोटा जरी कार्यक्रम असला तरी प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याची जबरदस्ती केली जाते. असं एक अलिखित कायदा त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळे मंत्री आहेत, हे माझ्या कानावर आले की ज्या जाहिरात एजन्सीच्या मार्फत जाहिराती केल्या जातात त्या एजन्सीकडनं हे कमिशन खात आहेत. म्हणजे जाऊ तिकडे खाऊ, हा यांचा नारा आहे. बरं, एवढं करून तुम्ही कोणाला घेतात? जी शिवसेना तुमच्या सोबत होती, हिंदुत्ववादी म्हणून शिवसेना तुमच्या सोबत होती, ती शिवसेना तुम्हाला नकोय. त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. आणि संपवायला कसे निघालात? एक तर मैदानात उतरण्याची हिंमत नाही. या ना आमने सामने या, मी येतो मैदानात, तुम्ही या मैदानामध्ये, होऊन जाऊ द्या, सगळ्यांच्या साक्षीने सामना होऊ जाऊ द्या, माझी तयारी आहे. पण सरकारी यंत्रणा तुम्ही तुमच्या घरगड्यांसारखे वापरताय. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळे माझ्या साध्या शिवसैनिकाच्या घरामध्ये घुसवताय. मग घुसवा ना. या आता यांनी संजय राऊत तुम्ही जो काय एक पाडा वाचला, घुसवा तुमच्या मंत्र्याच्या घरात, काढा सगळे त्याचे कुलंगडी बाहेर. पण तसं नाही करणार. यांनी म्हणे एक फिल्टर लावलाय. देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी पाहिली की आम्ही कोणालाही असं तसं घेणार नाही, आम्ही माणसं बघून घेतोय. एक फिल्टर लावलाय. आणि तो फिल्टर मला वाटतं असा आहे की ज्याचा घोटाळा जेवढा मोठा त्याला अधिक मोठं स्थान भाजपामध्ये. की कितीचा घोटाळा केलाय? 5 कोटी हड, 50 कोटी चट, 1000 कोटी ये, 70,000 कोटी ये बाबा ये, 100,000 कोटी, 1000 आणखीन किती कोटी ये बाबा ये. म्हणजे आपको सर्दी आहे, हा जुकाम आहे, हा ते आहे ना, हा बाबा हा, तसं ये बाबा ये. तुला मंत्री करतो, मुख्यमंत्री करतो, उपमुख्यमंत्री करतो. आणि ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाले हे तुझ्या घरी झाडू मारायला येतील. जसे मध्ये काही मंत्र्यांचे आणि फोटो आले होते ना, मंदिरामध्ये झाडू मारतायत, सगळं चकाचक, लाद्या चकाचक, आणि झाडू मारतानाचा फोटो, म्हणजे यांच्या पावलांनी ती लादी खराब करतायत. तसं ईडी, इन्कम टॅक्स वाले हे यांच्या घरामध्ये जाऊन झाडू मारणार. आणि घोटाळा मोठा कर, ये इकडे, तुला काही होणार नाही, ही मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी. मग कशाला तुम्ही बोंबलत होतात भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणार? काय झालं? बरोबर आहे ना रे? आवाज येतोय ना बरोबर? हा, मग ठीक आहे, मग राहू दे, काय करू नको. मग कशाला बोंबलत होतात? आणि मला सहज एक जोक आठवला की एक मुलगा आपल्या वडिलांना सांगतो की बाबा आता मला शाळा, अभ्यास वगैरे काही जमत नाही म्हणे. हे लय भारी आहे, माझ्या काही डोक्यातच घुसत नाही.
मग काय करणार? तुला नाही मी भाजपात जाणार, तिकीट घेणार आणि देशाची, तुला थांब जरा, देशाची पुढे काय जरा काय बोलू नकोस, पण तू जर भाजपात जाणार असशील तर सरळ भाजपात जाऊ नकोस, वेळ लागले तुला, सरळ भाजपात गेलं तर काय किंमत नाही म्हणे. मग काय करू? तू पहिला दुसऱ्या पक्षात जा, तिकडे काहीतरी काम कर, काम नाही तर काहीतरी घोटाळा कर, भ्रष्टाचार कर, मग ते भाजपवाले तुझ्याकडे येतील, तुला पैसे देतील आणि तुला पक्षात घेऊन मंत्री करतील. आणि सरळ जर का भाजपात गेलास तर म्हणे बाकीच्यांच्या सतरंजा तुला उचलायला लावतील. त्याच्यापेक्षा तू दुसऱ्या पक्षात जा, घोटाळा कर, भाजपवाले तुझ्या घरी येऊन पैसे देऊन तुला पक्षात घेतील आणि जे बिचारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या डोक्यावरती बसवतील. आज भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांची तीच अवस्था झाली. मला सुद्धा काही लोक भेटत असतात, काही जणांचे फोन येतात, मेसेज येत आहेत की उद्धवजी तुम्ही करताय ते बरोबर आहे, आम्ही बोलू शकत नाही म्हणे. म्हणजे तुम्ही जे बोलताय गुंडागर्दी, त्यांच्या पक्षामध्येच एवढी दहशत आहे की कोणी नुसतं डोळे उघडायचे का बंद करायचे हे सुद्धा दिल्लीवरनं कळतं त्यांना. जे उघड डोळे का उघडले, बंद कर डोळे का बंद करतात डोळे, म्हणजे जेऊ का हे सुद्धा त्यांना दिल्लीत विचारावं लागतं. ही एवढी दहशत त्यांच्या पक्षामध्ये आहे. आणि आमच्याकडे म्हणे काही नाही हो, सगळं बाजार बुणक्यांचा कारभार चाललेला आहे, आम्ही फक्त सतरंजा उचलण्यापुरतं राहिलेलो आहोत. आता सुद्धा अशोकराव तिकडे गेलेत असं मी ऐकलं, कदाचित त्यांना राज्यसभेवरती पाठवतील. आणखीन सगळे जे काय राज्यसभेवर पाठवणार ते बाहेरून आलेली माणसंच पाठवणार आहेत. मग त्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? बरं, दुसरी गोष्ट अशी, 10 वर्ष तुम्ही तिकडे कारभार केला, अजूनही तुम्ही नेहरूच्या नावाने ठणाणा करतात. नेहरू नेहरू नेहरू, हे नेहरूनी केलं ती चूक, नेहरूनी केली ती चूक, नेहरूनी केली. ठीक आहे, केली असेल नेहरूनी चूक, पण नेहरू जाऊनच 60 वर्ष झालेत, बरोबर ना? नेहरू जाऊन किती वर्ष झाली? 60 वर्ष झाली. आणि नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते? 16 वर्ष. मग 16 वर्ष नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं, अगदी काय पापं केली असतील ती सुद्धा तुम्ही काढा. आणि मोदीजी तुम्ही आता 10 वर्षाचे झालात पंतप्रधान, तुमच्या आधी 6 वर्ष अटलजी होते, म्हणजे इकडेच 16 वर्ष झाली. त्याच्यानंतर जनता पक्षात तुम्ही घुसला होतात, ती 2-2.5 वर्ष झाली. व्हीपी सिंगना तुम्ही पाठिंबा दिला होता, ती वर्ष काढा. म्हणजे नेहरूनी जेवढा काळ पंतप्रधान म्हणून भोगला त्याच्यापेक्षा जास्त काळ तुम्ही स्वतः आणि तुमच्या पक्षाने केंद्रात सत्ताधारी म्हणून भोगलेला आहे. काढा ना तो आढावा घ्या. काय नेहरूनी काय केलं जरूर काढा. नेहरूने किती काय भाकरा नांगल केलं होतं, आणखीन काय कंपन्या केल्या असतील, पाप काय केली असतील ते सुद्धा काढा. आणि नेहरूने निर्माण केलेल्या कंपन्या तुम्ही विकल्या किती त्याचाही आढावा घ्या, त्याचाही आढावा घ्या, सगळ्यांचाच घ्या. मग 60 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला सांगता, पण गेल्या 10 वर्षात तुम्ही नेमकं शेतकऱ्यासाठी काय केलं ते मला सांगा. मी ज्या वेळेला ग्रामीण भागात जातो, शेतकरी येतात, तिकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील. 2014 साली यांनी शेतकऱ्यांना काय एक आश्वासन दिलं होतं की जो शेतकरी त्याचं जे पीक असेल, कोण कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर डाळ असेल, कांदा असेल, काय असेल ते असेल, दर एकरी जो खर्च येतो त्याच्यामध्ये 50% आम्ही रक्कम अधिक त्याच्यामध्ये ऍड करू आणि ती जी काही रक्कम येईल तो हमीभाव धरून त्या शेतकऱ्याला आम्ही त्या पिकाचा हमीभाव देऊ. किती शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाय? अजिबात नाही. म्हणजे शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला, नाही मिळाला ना. शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला, गद्दाराला मिळाला की नाही? म्हणजे जो इकडे काबाड कष्ट करतो, नितीन गडकरी जे म्हणतात, जो प्रामाणिकपणाने काम करतो त्याला पक्षामध्ये सन्मान मिळत नाही, सतरंजा उचलावे लागतात. तसंच जो माझ्या देशामध्ये काबाड कष्ट करतो त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, पण जो गद्दारी करतो त्याला लगेच मंत्रीपद मिळतं आणि खोके मिळतात. ही मोदी गॅरंटी? हीच का ती मोदी गॅरंटी? आज महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय. 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये अवकाळीचा फटका बसला, नांदेडमध्ये बसला. अशोकरावांनी तिकडे जायला पाहिजे होतं, देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमलेत, 5 स्टार शेत आहे त्यांचं, अगदी हेलिकॉप्टर उतरतं. मी तर अशी साईबाबांना प्रार्थना करतो की देवा, या मुख्यमंत्र्यांचं जसं शेत आहे 5 स्टार, तसं शेत माझ्या गरीब शेतकऱ्याचं होऊ दे. मी तुम्हाला साकडं घालतोय. माझा गरीब शेतकरी सुद्धा त्या शेतातनं एवढी कमाई करू दे की जसे आमचे हे मुख्यमंत्री घटनाबाह्य स्वतःच्या शेतात हेलिकॉप्टरने जातात, तसा माझा शेतकरी बैलगाडीच्या ऐवजी घरातून हेलिकॉप्टरने त्याच्या शेतात जाऊ दे. ही असली शेती करणारी माणसं शेतकरी म्हणून मिरवतात आणि आम्ही त्यांचं ऐकतो. आपण ऐकायचं? तिकडे त्या दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचे हजारोच्या लाखोच्या संख्येने एक मोठा मोर्चा चाललेला आहे दिल्लीमध्ये.
मी सतत बघतोय, कालपासून आज पण बघतोय. पण स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये शेतकरी येतोय. शेतकऱ्यांनी यायचं नाही आणि शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून तिकडे निमलष्करी दल तैनात केलेले आहे. पोलीस आहेत, निमलष्करी दल आहेत, हजारो तिकडे पोलीस आहेत, जवान आहेत. अडथळे निर्माण केलेत, भिंती उभ्या केल्या आहेत, तारांचं कुंपण म्हणजे जसं सीमेवरती कुंपण घालतात तसं कुंपण घातलंय, खिळे आहेत. 2 भिंतींच्या मध्ये त्यांनी तो एक काय त्याला मसाला म्हणतात, म्हणजे जे काही डेब्रिज वगैरे असतं ते सगळं टाकून ठेवले की कोणी ओलांडून येता कामा नये. काय एवढे का घाबरता शेतकऱ्यांना? तुम्ही मतं मागायला याच्याकडे जाता, मग शेतकरी येतोय, तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे त्यांना. अमित शहा तुम्ही इतरांची घरं फोडण्यापेक्षा त्या शेतकरी त्याच्या घरासाठी येतोय, त्याच्या मागण्यांसाठी येतोय, त्याला जाऊन भेटत का नाहीत? ठेवा सगळे पोलीस बाजूला ठेवा आणि जा समोर. त्यांना हिंमत असेल, 10 वर्षात तुम्ही एवढं काम केलं असाल तर पोलीस बंदोबस्ताशिवाय शेतकऱ्यांना जाऊन भेटण्याचं धाडस दाखवा. चला होऊन जाऊ रे. जो शेतकरी तिकडे जातोय हमीभावासाठी जातोय, कर्जमुक्तीसाठी जातोय, का तुम्ही करत नाही कर्जमुक्ती त्याची? मी मुख्यमंत्री झालो होतो, माझ्याकडे कोणी कर्जमुक्ती मागितली होती? नव्हती मागितली. पण मी केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली होती की नाही हे सुद्धा उघडपणाने सांगा. मिळाली ना? मग हे जसं मी धाडसाने करतोय म्हणून मी या लोकांमध्ये हे सगळं बाजूला करून सुद्धा मध्ये जाऊन उभा राहू शकतो, कारण मी पाप केलेलं नाही. हा शेतकऱ्यांचे मी आशीर्वाद घेऊन पुढे चाललेलो आहे. तुम्ही शेतकऱ्यांना दिलीत येऊ देत नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे. तुम्ही शेतकऱ्यांवरती अश्रुधूर सोडताय, शेतकऱ्यांवरती लाठीमार करायला लावणार, गोळीबार करायला लावणार. बघू, एवढं काही सोपं नाहीये. ज्या क्षणी तिकडे वेडवाकडं पाऊल सरकारकडनं उठेल त्या दिवशी महाराष्ट्र सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण देशातला शेतकरी हा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. नुसतं संसदेमध्ये तुम्ही शेतकरी, महिला, तरुण, गरीब या 4 जातींसाठी काम करणार म्हणता, आणि तो शेतकरी जेव्हा तुमच्याकडे त्याचा न्याय हक्क मागण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही त्याच्या आणि तुमच्यामध्ये भिंती उभ्या करता, तारांचं कुंपण उभं करता, जवान उभे करता, पोलीस उभे करता. अरे ते जवान आणि जे पोलीस आहेत ते सुद्धा त्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. हे आहे ना, हे ह्या व्यथा तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे ज्यांच्यासाठी खरं म्हणजे ह्या सगळ्या तयाऱ्या ह्या सीमेवरती देशाच्या तिकडे करायला पाहिजे होत्या. तिकडे चीन घुसतोय, त्या चीनला कोणाला धमकी देण्याची हिंमत होत नाहीये. चीन घुसतोय, अरुणाचलमध्ये चीन घुसला, लडाखमध्ये चीन घुसला. लडाखमध्ये चीन घुसल्यानंतर तिथल्या मेंढपाळाने त्या चीनी सैनिकांना परत पाठवलं. पण मोदी बुवा काहीच बोलायला तयार नाहीयेत, अमित शहा काहीच बोलायला तयार नाहीयेत, राजनाथ सिंग आहेत की नाही तेच कळत नाहीयेत. देशाला संरक्षण मंत्री आहेत की नाही, आहेत तर ते कोणापासून कोणाचं संरक्षण करतायत? घरफोडे मंत्री इतरांचे घर फोडतायत. पण देशाचं जे घर आहे ते तुम्हाला सांभाळता येत नसेल तर अमित शहाजी तुम्ही राजीनामा द्या आणि दुसरा कोणतरी कर्तबगार तिकडे गृहमंत्री बसवा. मग आम्हाला सांगायचं की त्यावेळेला नेहरूंच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर. मला असं वाटतं की खरंच सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे त्यावेळेला पंतप्रधान व्हायलाच पाहिजे होते. पण सरदार वल्लभभाई पटेलने RSS वरती बंदी घातली होती. ते सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान तुम्हाला परवडले असते का? हे बोलताना हे पहिले त्यांनी विचार करायचा आणि मग आम्हाला सांगायचं. कारण वल्लभभाई पटेलने RSS वरती बंदी घातली होती आणि आज तुम्हाला असं वाटतंय की सरदार पटेल हे तेव्हा देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे होते. कारण आम्हाला पण माहित नव्हतं की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी लढलो, आम्ही ज्या हिंदुत्वासाठी तुमची साथ दिली, आमची फसगत झाली. शिवसेनेच्या आयुष्यातली 25-30 वर्ष यांच्या हिंदुत्वाच्या बुरख्याखाली आम्ही फसले गेलो, म्हणून आमच्या आयुष्यातली 25-30 वर्ष सडली. आम्हाला माहित नव्हतं तुमचं हिंदुत्व हे ढोंग आहे. आणि आता ते जे सांगतायत आहेत ना, आता सुद्धा काँग्रेसची लोक माझ्या व्यासपीठावरती आहेत. काय गुन्हा केला त्यांनी? काय असं त्यांच्यामध्ये वेगळं आहे? म्हणजे तुम्हाला काँग्रेसमधली माणसं चालतायत. काँग्रेस मुक्त भारत करायला निघाला होता, आता तुम्ही काँग्रेस व्याप्त भाजपा करून टाकलेला आहे. म्हणजे काल जे मी बोललो की एक दिवस असा येणार आहे की भाजपचा अध्यक्ष हा पूर्वाश्रमीचा कोणतरी काँग्रेसवाला असेल, काँग्रेसमधून त्यांच्यात आलेला हा भाजपा अध्यक्ष होईल. कारण सगळीकडे आज आसाममध्ये काँग्रेसमधला माणूसच ना, हेमंत बिस्वा, आता ते मुख्यमंत्री आहेत. इकडे मिंदेला बसवलाय, तिकडे आणखीन कोणाला बसवलंय.
अरे जर तुम्ही मला दिलेलं वचन हे पाळलं असतं तर तुम्हाला ही घरफोडी करण्याची वेळ नसती आली. काय मी मागत होतो तुमच्याकडे? मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं की मी तुमचा शिवसैनिक, तुमचा एवढ्यासाठी म्हटलं कारण त्यांनी शिवसेनेला जन्म दिलेला आहे. जसा मला दिला तसं शिवसेनेला दिला. मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवणारच. मी होईन असं नव्हतं म्हटलं, शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसैनिक करून दाखवेन. मग अमित शहा घरी आले. बरं आता मी पक्षप्रमुख नाही म्हणून म्हणताय, मग तेव्हा कशाला आला होतात माझ्या घरी? का पाठिंबा मागितलात माझ्याकडे? मला फोन यायचे, अरे उद्धव जी कल मैं वो अर्जी भरना जा रहा हूं, आपको तो आना ही है. गेलो त्यांच्या तिकडे. मग उद्धव जी अरे कल तो मोदी जी वो फॉर्म भर रहे, आपको तो आना ही है. मग काय म्हणून तुम्ही मला बोलवलं होतं? काय म्हणून तुम्ही माझ्याबरोबर युती केली होती? बरं आता ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेना चोरली, मला मुद्दामून मी मध्ये जो जनता न्यायालयाचा प्रयोग केला तो तुम्हाला कळण्यासाठी. ते जे काय सांगतात की शिवसेनेकडे घटनाच नाही, 99 सालानंतर शिवसेनेने घटनाच दिली नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं, पाहिलं की नाही तुम्ही टीव्हीवर? कशी आपण निवडणूक घेतली, कसे ठराव झाले, हे सगळं त्यांना दिल्यानंतर, रोखठोक पुरावा दिल्यानंतर सुद्धा अगदी ते निवडणूक आयुक्त का बैल कोण बसलेत त्यांनी ती शिवसेना उचलून मिंद्याच्या पदरात टाकली. बरं निवडणूक आयोगाने जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या, तुम्ही तुमचे सदस्य जे आहेत त्यांची सुद्धा एक ती अर्ज भरून द्या. तुमच्यापैकी अनेकांनी अर्ज भरले असतील. जवळपास 19.5 लाख अर्ज आणि शपथपत्र ही आपण निवडणूक आयोगाकडे पोहोचवलेली आहेत. 19.5 लाख, 19,40,000 आणि प्रतिज्ञापत्र सुद्धा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती दिलेली आहेत. मग काय तुम्ही उशाशी घेऊन झोपलात? काय केलं? काय त्याची रद्दी म्हणून विकलीत का? ती सुद्धा विकून टाकून निवडणूक आयोग त्याच्यावरती चालवतोय. तुमचा चहा पाण्याचा खर्च काय माझ्या प्रतिज्ञापत्रावरती चालवतोय की काय तुम्ही? पण उघड उघड घोटाळे करतायत. त्या चंदीगडमध्ये सुद्धा स्वतः सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश बोलले की चंदीगडमध्ये जे काय घडलं, साधी महापौराची निवडणूक ती नाही जिंकता येत, त्याच्यात सुद्धा गडबड केली. आणि सरन्यायाधीश बोलले की ही तर सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे. मग घोगरेताई तुम्ही काय म्हणताय? गुंडागर्दी, दडपशाही. देशामध्येच जर लोकशाहीची हत्या होत असेल आणि ती हत्या केंद्र सरकार करत असेल, त्यांचे सगळे चमचे करत असतील, तर मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? पण त्यांना अजून माहिती नाहीये की सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते. इंग्रज सुद्धा बलाढ्य होतेच, शस्त्र त्यांच्याकडे होतीच, पण सर्वसामान्य माणसांचे लोंडेच्या लोंडे जेव्हा त्या इंग्रजी सत्तेवरती आदळले तेव्हा इंग्रजांना सुद्धा पाय लावून पळायला लागलं होतं. निदान इंग्रजांना त्यांचा देश तरी होता. पण आज भाजपवाल्यांना सांगतो की तुम्ही याच देशात आहात, इकडेच राहायचंय, आणि जनता जेव्हा तुमच्या अंगावर येईल तेव्हा तुम्ही पळणार कुठे? ते भुयार पहिलं खणून ठेवा. हे पहिलं भुयार खणून ठेवा. आणि म्हणून निवडणूक आल्यानंतर पुन्हा मी येईन, नक्कीच येईन, आणि विजयाच्या सभेला सुद्धा मी शिर्डीमध्ये येईन. पण तोपर्यंत कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, कारण त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. पैशाचा वापर ते वेडावाकडा कसाही करतील. आता ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक तिकडे धनशक्ती आणि माझ्यासोबत जनशक्ती ही अशी होणार आहे. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने माझ्या या संवाद दौऱ्यामध्ये लोक येत आहेत, जमतायत, बोलतायत, हे बघितल्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्रात किती वेळा येऊ देत, त्यांनी किती थापा मारू देत, पण तुम्हाला या स्वाभिमानी महाराष्ट्रामधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामधून तुम्ही भले 400 पार म्हणाल, पण तुमच्या महाराष्ट्रातून 4 सुद्धा जागा येणार नाही, ही खात्री मला आहे. आणि नक्कीच पुन्हा एकदा दिल्लीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुरा भगवा आपल्याला फडकायचा आहे. आणि तो फडकवणारा इथला खासदार सुद्धा आपल्या शिवसेनेचा खरा खुरा भगवा घेणाराच असेल. बस मला आता जास्त आणखीन काही बोलण्याची गरज नाही, कारण तुम्ही जागृत आहात. मी सगळीकडे फिरतोय, ती लोक जागी आहेत की नाही बघायला फिरतोय, आणि तुम्ही सगळे जागे आहात. ज्या पद्धतीने तुम्ही मध्ये मध्ये जे काही शब्द मला सांगताय, आता मध्ये तुम्ही कुठचं फळ बोललात? टरबूज कोण बोलताय, कोण काय बोलताय? म्हणजे तुम्ही जागे आहात, झोपू नका, जागे राहा. आणि जे आपल्याला जीवन आपले असह्य करताय त्यांना असं झोपवा की पुन्हा ते उठणार नाहीत. करणार? ठीक आहे. मग तूर्त एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.